पाहतोय चेंडू टोलावता क्षणी एकेरी धाव घेण्यासाठी पावलं पुढे सरसावली होती ती गणेशची. मात्र वासुदेव सांगतोय, की धावचीच्या स्वरूपात अतिरिक्त जोखीम घ्यायची नाही. जे काही कार्य करायचंय मैदानावरती तोडफोड फटकेबाजी करून, त्यामुळे एकेरी धावेचा नाद तू सोड. मैदानावर खेळण्यावर त्या ठिकाणी तू धन्यता मान आणि आपल्या साथीदाराचा सल्ला निर्वाळीचा मानून परत एकदा गणेश कुबल खेळण्यासाठी सज्ज होतोय तो सौरवची गोलंदाजी. यावेळी मात्र घुटनाट एक, तमाशा देख असा पद्धतीचा फटका. लतेश साळगावकरला चेंडू चकवतोय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी परावर्तित होतोय आणि ज्या तोडफोड विस्फोटक फटकेबाजीसाठी गणेश कुबल प्रसिद्ध, त्या तोडफोड फटकेबाजीचा एक आदर्शवत नमुना हा षटकारासाठी चेंडू टोलवून तो आपल्या समोर सादर करताना दिसतोय. दाद मागितली जाते, दाद स्वीकारली जाते. एक मोठा फटका मारण्याचा गणेशचा प्रयत्न. सौरव नाईकचा विजय होतोय. चेंडू यष्टिरक्षक गोपाळ भटाच्या हाती विसावतोय व पहिला सतरा बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला डावातील चौथ्या चेंडूवर हा बसतोय. गणेशकडनं अपेक्षा होती मोठ्या फटक्यांची. एक फटका त्याने टोलवला होता. निश्चितपणे समर्थकांच्या नजरा आपल्याकडे वळविल्या होत्या आणि गणेश कुबल या सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण खेळी करेल, असा जो अंदाज वर्तवला होता, त्या अंदाजाला पूर्णविराम लावला जातोय. तो सौरव नाईकच्या एका सुरेख अशा चेंडूद्वारे. नवीन फलंदाज होतोय एकंदर धावसंख्या, धावफलकावर 12 धावा. चेंडू निश्चितपणे रडारमध्ये होता, स्लॉटमध्ये होता आणि स्लॉटमध्ये असलेल्या चेंडूला प्लॉटमध्ये व्यवस्थितरित्या डिपॉझिट करत षटकारांना दीपू स्वतःचं खातं खोलतोय. नवीन फलंदाज वासुदेव गावडे मैदानावर स्ट्राईक घेतोय, खेळण्यासाठी सज्ज होतोय. तो गोलंदाज निखिल गावडे याची गोलंदाजी. निखिल राईट ऑफ ओव्हर विकेट पद्धतीनं माराकर या मैदानावर करतोय. पहिल्या चेंडूवर ओव्हरपिच पद्धतीच्या चेंडूला टोलवलं जाते. लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक साहिल घाटवाळ आपल्या स्क्रीनवर दिसतोय. आजच्या सकाळच्या सत्रातील सामन्यात अनुपस्थिती साहिलची. मात्र महत्वपूर्ण उपांत्य फेरीच्या सामन्यात आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करताना संघ गोटात तोच त्याचा समाविष्ट केला जातोय. चेंडू त्याच्याकडे प्रवास करतोय. एकेरी धाव निघते. एकेरी धावेने सांघिक धावफलक 13 धावा बॉथम वरील संघ एका कड्याच्या मोबदल्यात. प्रतिदा देखील सज्ज ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू तगडा फटका. चेंडू बराच वेळ हवेत राहतोय. क्षेत्ररक्षक रोहन लोणे चेंडूच्या खाली येत पहिल्या प्रयत्नात झालेली गफलत सुधारतोय. झेलात परावर्तित करतोय व एका मोठ्या फटक्यानं निखिलला मैदानाच्या बाहेर भिरकवून द्यावं हा इरादा दीपूचा अखेर इरादा राहत दुसऱ्या गाड्याच्या सुटपात दीपू वैयक्तिक 6 धावांवर माघारी परततोय. सांघिक धावसंख्या 13 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात दिसे.
ठेवायचा होता तो मिड विकेटला. त्याच इराद्यानं प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. पूर्णतः मनसुब्यांना पूर्णविराम मिळतोय. निखराव चेंडू गणला गेल्यानंतर या ठिकाणी 13 धावा. या धावफलकावर आपण पाहतोय समीर जाधव आकर्षक असा फलंदाज, आक्रमक असा फलंदाज सामना करेल तो निखिल नामक गोलंदाजाचा. आकृतापता शॉर्ट ऑफ लेन पदाचा चेंडू सुरेख असा स्क्वेअर कटचा फटका. नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू अडला जातोय व चेंडूला या ठिकाणी अडवून परत एकदा फेकेपर्यंत क्षेत्ररक्षक प्रवीण कुबल 2 धावा सहजगत्या पूर्णत्वास या नेत आहेत. बहारदार फटका स्क्वेअर ऑफ द विकेट या ठिकाणी टोलवला जातोय आणि या फटक्यानं 2 धावा वसूल करत या ठिकाणी समीर जाधव स्वतःचं खातं खोलतोय. संघाला परावर्तित करतोय तो 15 धावांवर. 13 घातांक टळला जातोय. 15 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निखिल राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करण्यासाठी हा सज्ज होतोय. यावेळी लेंथ पद्धतीचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय. मोठा फटका मारण्यास या ठिकाणी निमंत्रण देणारा म्हणजे फलंदाजला लालसा देणारा असा चेंडू आणि आपल्या अचूकतेने फलंदाजला चकविण्यात यशस्वी ठरणारा असा गोलंदाज निखिल याचा चेंडू समाप्त होतोय. पहिल्या वैयक्तिक षटकाची सांगता करण्यासाठी गोलंदाज निखिल हा गोलंदाजी मार्कवर. आखूडतापता चेंडू मोठा फटका चेंडूचा प्रवास डीप स्क्वेअर लागला. क्षेत्ररक्षक नितेश लोणे चेंडू खाली येतोय झेल टिपतोय व एका मोठ्या फटक्याने षटकाची सांगता करावी हा इरादा समीर जाधवचा अखेर इरादाच राहत. समीर तिसऱ्या गड्याच्या स्वरूपात सांघिक धावसंख्या 15 अशी असताना दुसऱ्या षटकाच्या सांगतेच्या चेंडूवर बाद होऊन मैदानाच्या बाहेर जातो. करा फलंदाज मैदानावर. साहिलचा चेंडू फुल टॉस पदाचा एक ट्रेडमार्क फटका या ठिकाणी वासुदेव गावडे याच्या माध्यमातून आपण पाहतोय. चेंडूचा प्रवास डीप फाईन लेग सीमारेषा पलीकडे चौकारासाठी होत एका आकर्षक अशा फटकानं या ठिकाणी तिसऱ्या षटकाची सुरुवात ही केली जाते वासुदेव गावडे याच्या मार्फत. वॉर्मअप पद्धतीचा चेंडू, फुलटॉस पद्धतीचा कमजोर चेंडू, फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी वासुदेव गावडे नामक फलंदाज हा टोलवतोय. 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. परत एकदा लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडूचा प्रवास ठरवायचा होता तो एक्स्ट्रा कव्हरला डान्सिंग असं आउटफील्ड चकवा देतंय आणि अखेर अक्षय घाटवेळ चेंडूवर ताबा मिळवत सर्व काही ठीकठाक सर्व काही आलबेल असल्याचा निर्वाळा देतोय. वासुदेवच्या खाती मिळते ती एकेरी धाव ज्या एकेरी धावेने 20 धाव फलकावर ही गाठली जाते. तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीस 20 धावा धाव फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकात 1 चौकार आतापर्यंत या डावामध्ये आम्ही अनुभवतोय. म्हणजे तब्बल 16 धावा ह्या मोठ्या फटक्यांच्या सहाय्याने मिळवतोय बॉथम वॉरियर्स बेंगलोरला संघ. परत साहिल सज्ज ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू टोलवला जातोय तो लॉंग ऑफच्या दिशेनं निखिल चेंडू मागे पोहोचतोय. चेंडू अडवून चेंडूची फेक करतोय गोलंदाज साहिलच्या दिशेनं. एकेरी धावेवर राजनला समाधान हे मानावं लागतंय. फटक्यामागे विश्वास होता. ताकद जरी अपुरी असली तरी विश्वास मात्र निश्चितपणे फलंदाजाची प्रतिभा हा सिद्ध करत होता. 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. रिव्हर्स स्वीपचा फटका टोलविण्याचा प्रयत्न झाला होता. प्रयत्न फसतोय. बाकीचे सुपरस्टार यष्टीमागे गोपाळपटा पूर्णत्वास नेतोय. धावसंख्येत कोणताही बदल अपेक्षित नाही. 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक मैदानावर प्रगतीपथावर गोलंदाजी मार्कवर उंचपुरा उदयोन्मुख असा खेळाडू राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघाचा साहिल घाटवळ गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. परत एकदा लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू फटका हवेमध्ये राहतोय. सेफ हँड्स म्हणून ज्याची ओळख तो लतेश साळगावकर चेंडू खाली येतोय. झेल टिपतोय. वासुदेवच्या खेळीला पूर्णविराम मिळतोय व चौथा हादरा बॉथम वॉरियर्स क्रिकेट संघाला बसत धावसंख्या धावफलकावर ही आपण पाहतोय ती म्हणजे 21 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात.
कर हा मैदानावर जाताना दिसतोय आपल्यास. समीर वेंगुर्लेकर एक प्रतिभाशाली असा खेळाडू, अष्टपैलू असा खेळाडू. आज बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला निश्चितपणे गरज आहे समीर वेंगुर्लेकरकडनं आकर्षक अशा खेळीची. तर दुसऱ्या बाजूनं राजन केरकरकडनंही त्याला साथी अपेक्षित. 21 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक प्रगतीपथावर. साहिल घाटवळ गोलंदाजी मार्कवर हा सज्ज. चेंडू हलकेच टोलवला जातोय. चेंडू टोलवता क्षणी एकेरी धाव घेण्यासाठी साथ दिली जाते. स्ट्राईक यांच्या यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा जरूर प्रयत्न साहिल करतोय. मात्र यष्ट्यांचा वेध काही चेंडू घेत नाही. त्यामुळे एकेरी धाव सुरक्षितरित्या पूर्णत्वास नेली जाते. खेळ समाप्त होतोय तो 3 षटकांचा. व 3 षटकांच्या सांकेतिक एकेरीस नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बॉथम वॉरियर्स क्रिकेट संघ वेंगुर्ला धाव फलकावर झळकवतोय 22 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. दोन्ही संघातील 22 धावा धावफलकावर गडी बाद होत आहेत ते अर्थातच षटकांनी 4. 4 गडी बाद 22 धावा गोलंदाजी मार्कवर कोणताही बदल अपेक्षित नाही. निखिल गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिल्या चेंडूवर फटका टोलविण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या आतील कडेला बहुधा स्पर्श करतोय. अयशस्वी प्रयत्न करतोय तो गोपाळ भटाचा. जोपर्यंत अक्षय घाटवळकडनं बॅकअप होऊन चेंडूची फेक होते. 2 धावा या ठिकाणी पूर्णत्वास समीर वेंगुर्लेकर करतोय. स्वतःकडे तो स्ट्राईक ठेवण्यात यशस्वी होतोय. या 2 धावांनी धावफलक वाढतोय तो 24 धावांवर. नि निखिल गावडे हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. निखिल निखिल गावडे हा गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघासाठी महत्वपूर्ण चौथं षटक फेकण्यासाठी दूरवरनं आमच्या विरुद्ध दिशेनं सज्ज होतोय व समोर आहे तो डावखुर आजचा समीर वेंगुर्लेकर वैयक्तिक 3 धावांवर त्याला सामोरं जाण्यासाठी सज्ज. निखिलचा चेंडू या ठिकाणी आखूड टप्प्याचा चेंडूला हुकच्या फटक्यात तोलवायचं होतं मात्र चेंडूचा प्रवास होतोय तो शॉर्ट फाईन लेगला मनाजोगा फटका निघत नाही मात्र एकेर धावेवर समाधान समीर वेंगुर्लेकरला मानावं लागतंय. ह्या एकेर धावेने पावशतक धावफलकावर झळकलं जाते म्हणजे 25 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर 25 धावा होत आहेत. 4 गडी बाद होत आहेत. ठीकठाक धावसंख्या कोणती असेल या मैदानावर याचा नीटसा अंदाज लागत नाही. तोडफोड फटकेबाजी दोन्ही संघांमध्ये आहे आणि दोन्ही संघ कट्टर मुकाबला करण्यासाठी सुप्रसिद्ध असे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळे संघ म्हणून या दोन्ही संघांची ओळख ही आहे. निखिल सज्ज फुल टॉस पद्धतीचा चेंडू लोअर फुल टॉस पद्धतीच्या चेंडूवर फटका खराब निघतोय. विकेट सीमारेषा अलगद या ठिकाणी क्षेत्ररक्षक बहुधा सौरव साळगावकर या ठिकाणी झेल टिपतोय. व या झेलानं सांगता होते ती राजन केरकरच्या खेळीची. 5वा हादरा बॉथम वॉरियर्स क्रिकेट संघाला नाम मात्र 25 धावा धावफलकावर डीजे. ने षटकार टोलविला तर आरसीसी ग्रुप तर्फे ₹500 पारितोषिक हे पुरस्कृत नितीन याला करण्यात येतंय. 25 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी रिव्हर्स सुटका फटका टोलविण्याचा जरूर प्रयत्न झाला होता. या ठिकाणी चूक घडते ती गोपाळकडनं मात्र ती चूक पथ्यावर पडते. जी धाव नव्हती अस्तित्वात ती अस्तित्वात नाव घेण्याचा प्रयत्न समीर वेंगुर्लेकर आणि फलंदाज नितीन या जोडगोळीमध्ये योग्य ताळमेळ नसल्यानं स्वतःची बहुमूल्य विकेट धावचीच्या स्वरूपात या ठिकाणी नितीनला गमवावी लागते व बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला बसतोय तो 6वा हादरा 25 या धावसंख्येवर.
अशी मर्यादित आपण पाहतोय बॉथम वॉरियर संघाचे नवीन फलंदाज शंकर मैदानावर जातोय. या जोडीला थांबावं लागेल कारण अजूनही एक षटक हे मैदानावर शेष. 25 धावा धावफलकावर. ओव्हरपिच पदाचा चेंडू फटका बसतोय. चेंडू बराच वेळ हवेत राहतोय. स्वतः गोलंदाज निखिल या ठिकाणी चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय आणि अखेर हा प्रयत्न अयशस्वी ठरतोय. समीर वेंगुर्लेकरला जीवनदान हे प्राप्त होतंय. हेच जीवनदान म्हणजे या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरेल का? आतापर्यंत 4 षटकांमध्ये जो वरचष्मा राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघानं राखला होता, त्या वरचष्माला छेद देणारी बाब घडते. फटका फसतोय समीर वेंगुर्लेकरचा. बराच वेळ हवेत राहतोय. गगनात विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर गोलंदाज करेल असा अंदाज गोपाळ बजाचा होता. त्यामुळे तो संधी देतोय गोलंदाज या ठिकाणी निखिलला झेल टिपण्याची. मात्र या दोहोंमध्ये बाब पत्त्यावर पडतंय ती समीरच्या. झेल सुटतोय, सुटलेला झेल जीवनदान देतोय व धावफलकावर एकेरी धावेची बढत ती म्हणजे 26 धावा. शंकर फलंदाज यावेळी फटका फसतोय. चेंडू हवेत जातोय. क्षेत्ररक्षक प्रवीण कुबल चेंडू खाली येत झेल टिपतोय. भरपाई अशी अशी क्षेत्ररक्षण व्यूहरचना आपण पाहतोय. चेंडूचा प्रवास घडविला होता तो स्क्वेअर लेगला. गोपाळ पटा चेंडूपर्यंत पोहोचला होता. मात्र तत्पूर्वी नितेश लोणे चेंडू अडवतोय. चेंडू अडवून चेंडूची फेक करतोय तो या ठिकाणी लतेश साळगावकरच्या दिशेनं. लतेश साळगावकरचं कौतुक करावं पहा. पॉइंटवरनं तो अर्थातच यष्ट्यांच्या जवळ येतोय बॅकअप करण्यासाठी. प्रत्येक धावाचं या ठिकाणी महत्त्व तो जाणतोय. व फलंदाज योगेश याला माघारी धावचीत होऊन जावं लागतंय 8व्या षटकाच्या स्वरूपात. राईट ओव्हरनं विकेट पद्धतीनं मारा करेल तो सूरजला. मोठा टोलवायचा होता प्रयत्न फसतोय या ठिकाणी आणि निश्चितपणे फसलेला प्रयत्न 9व्या गड्याच्या स्वरूपात या ठिकाणी माघारी परतवण्यास कारणीभूत ठरतोय तो फलंदाज सूरजला. 9 गड्यांच्या मोबदल्यात नाममात्र 27 धावा धावफलकावर. शेवटची जोडी मैदानावर. शेवटचा फलंदाज या ठिकाणी फलंदाजांनी जर षटकार चोरविला तर या ठिकाणी ₹500 पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलंय. त्या आरसीसी देऊळवाडा ग्रुपतर्फे. प्रवीण कुमार गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 27 धावा धावफलकावर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत राहतोय. दाजी धुरत चेंडूच्या खाली पाहायचंय. झेल टिपला जातोय की नाही ते. झेल टिपला जातोय. अवसानघातकी फलंदाजी बॉथम वॉरियर्स क्रिकेट संघाचे. काल गोव्याच्या मैदानावर जो अनुभव आम्ही घेतला बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाचा, गोवा राज्यातील तगड्या संघ ऑटोटेक पणजी संघाविरुद्ध अशाच पद्धतीची दर्जाहीन फलंदाजातील खालावलेली कामगिरी. 25 धावांपर्यंतच मजल मारू शकलेला बॉथम वॉरियर संघ चुकांपासून बोध न घेता
पांढरे सर, धन्यवाद काका सावंत सर. आपण पाहतोय जैतीर प्रीमियर लीग तुळसगावातील मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा. दुसरा सेमीफायनलचा सामना आपण मैदानात पाहतोय. बॉटम वॉरियर्स विपक्ष राजाराम वॉरियर्स संघ. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेला. राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघाकडनं 28 धावांचा पाठलाग करण्यासाठी ही सलामीची जोडी मैदानात कॅप्टन सिंधुदुर्ग मिस्टर गोपाळ भट्टा आपल्याला पाहायला मिळतोय. आखो टप्प्याचा चेंडू, पहिल्या चेंडूला मात्र निश्चितच सन्मान दिला जातोय. निर्धाव चेंडूची झाली गणना. कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग मिस्टर गोपाळ भट्टा आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगला सज्ज होतोय आणि न स्ट्रायकिंगला लतेश साळगावकर गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. समीर वेंगुर्लेकर नावाचा गोलंदाज आपण पाहतोय. लो स्कोरिंगचा सामना आपण पाहतोय काका. निश्चितच या ठिकाणी एक्स्ट्रा कोर मध्ये चेंडू झालाय. लेदर बॉल क्रिकेटची आठवण करून देणार चेंडू. निश्चितच थोडासा नैसर्गिक चेंडू थांबला जातोय. 2 धावांची लहर मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. संघाचं खातं, संघाचं अकाउंट ओपन केलं जातं. हे 2 धावानं संघाची धावसंख्या होती धावफलकावरती. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुळस गावात एक महत्वपूर्ण ही स्पर्धा आपण पाहतोय. आरसीसी देऊळवाडा आयोजित जैतीर प्रीमियर लीग जैतीर चषक 2024 मान्यवरची मान्यवळी आपल्याला पाहायला मिळते. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये निश्चितच ऑन साइडला चेंडू चाललाय. निश्चित पुन्हा एकदा जोपर्यंत क्षेत्ररक्षक गेल तोपर्यंत मात्र 2 धावांची लहर पाहायला मिळाली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. या 2 धाव्याने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती. 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय गोपाळ भट्टा, ज्याला 20 ते 25 वर्षाचा क्रिकेटचा अनुभव असलेला गोपाळ भट्टा कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. स्वरंपती चेंडू होता. लोअर फुलटा चेंडू पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक येतोय. गोपाळ भट्टाची खेळी झाली आहे समाप्त. राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघाला गोपाळ भट्टाच्या स्वरूपात मिळालेला पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. गोपाळ भट्टा मात्र लोणे नावाचा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. समीर वेंगुर्लेकर एक सुंदर षटक आतापर्यंत पाहतोय. कारण एक महत्वपूर्ण विकेट, मोठा मासा गळाला लागतोय. तोच बॉटम वॉरियर्स वेंगुर्ले संघाच्या. आता मात्र समीर वेंगुर्लेकर येतोय स्ट्रायकिंग एंडला. रोहन सज्ज होतोय. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कोर मध्ये चेंडू जाईल. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत मात्र एका धावेची लहर मैदानात पाहायला मिळाली. त्या एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सुंदर षटक मंदार जे आपण पाहतोय समीरचं बॉटम वॉरियर संघासाठी. कारण महत्वपूर्ण षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, ज्या षटकामध्ये 2 फिल्डर फक्त क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात, असं षटक आपल्याला पाहायला मिळालं. सुंदर फटका पाहायला मिळालाय का? निश्चितच चेंडू जाईल मिड विकेटला. दुसरा गडी बाद होतोय. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाचा लतेश साळगावकर मिळतोय.
सौरभ साळगावकर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगला सज्ज होतोय. रोहन आपल्याला पाहायला मिळतोय. लो स्कोरिंगचा सामना आपण पाहतोय. 2 गडी मात्र आतापर्यंत बाद होत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. एक सुंदर षटक आपण पाहतोय समीरचं. आता मात्र गणेश कुबल सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण षटक घेऊन सुंदर चेंडू पाहायला मिळाला. निश्चितच या ठिकाणी फॉलोथ्रू मध्ये एक सुंदर संधी होती. चेंडू गेलाय ऑन साइडला. एका धावेची लहर मैदानात पाहायला मिळाली. एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या होती धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहन आणि सौरभ आपल्याला पाहायला मिळत आहेत. सौरभ आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकिंगला सज्ज होतोय. नॉन स्ट्रायकिंगला रोहन आपल्याला पाहायला मिळत. निश्चितच पुन्हा एकदा स्टेअर केलेला चेंडू ऑफ साइडला. एका धावेची लहर पाहायला मिळाली. एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या होती धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र सज्ज होतोय स्ट्रायकिंगला रोहन. नॉन स्ट्रायकिंगला सौरभ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आहे गणेश कुबल सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सूचित करण्याचा प्रयत्न होता. निश्चितच त्या ठिकाणी चेंडू गेलाय. निर्धाव चेंडूची झाली गणना. कारण सूचित लगी तो आज नाही तो निश्चितच बरबाद. निश्चितच ह्या चेंडूवर मात्र मोठा फटका बसला तर सदा निश्चितच या ठिकाणी मात्र टाळ्यांचा गडगडाट आणि फटका फसला तर आत्मघटकी फटका म्हणून समजला जातो. निश्चित एक्स्ट्रा कॉर्नर चेंडू चाललाय. सुंदर फटका पाहायला मिळाला. एका धावेची लहर मैदानात पाहायला मिळाली. त्या एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या वधारली ती धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यात दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गणेश कुबल येतोय आमच्या स्क्रीनवरती स्ट्रायकिंगला सज्ज होतोय. सौरभ आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच या ठिकाणी कारंजा उडालाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत मात्र 2 धाव्यांची लहर या ठिकाणी पाहायला मिळाली. या 2 धाव्याने संघाची सांघिक धावसंख्या वधारली ती धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच वेंगुर्ले पंचायत समितीचे माजी सभापती, तुळसगावचे माजी सरपंच, शिवसेना तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, वेंगुर्ले तालुका प्रमुख सन्माननीय बाळू परब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी ब्लॉक हॉलमध्ये चेंडू पाहायला मिळाला. निश्चितच बॅटची लेमन कट घेऊन झाला चेंडू. सौरभची झाली एक खेळी समाप्त. तिसरा गडी बाद होतोय राजाराम वॉरियर्स. आता मात्र गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज होते. तिसरं षटक महत्वपूर्ण षटक वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळते. समीर वेंगुर्लेकर नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. स्ट्रायकिंगला सज्ज होतोय रोहन. नॉन स्ट्रायकिंगला दाजी धुरत आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या उजव्या बाजूने स्वतःच्या उजव्या हाताने संघाची धावसंख्या होते धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लो स्कोरिंग सामना आपण पाहिला मंदार. निश्चितच 3 गडी मात्र माफ करा 3 गडी मात्र या ठिकाणी राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघाचे बाद होत आहेत. निश्चित सुंदर चेंडू या ठिकाणी थर्ड मॅनला जाईल. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत मात्र एका धावेची लहर या ठिकाणी पाहायला मिळाली. या एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या होती धावफलकावरती 11 धावा. नेल्सन फिगरवर मात्र संघ बोलतोय. संघाची धावसंख्या होती धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सुंदर स्पर्धा आपण पाहतोय.
तुळस गावातील मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा तीच आरसीसी देऊळवाडा आयोजित जैतीर प्रीमियर लीग जैतीर चषक 2024. सोलंकीचा चेंडू चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन झालंय. जखडून ठेवतोय दाजी धुरतला समीर वेंगुर्लेकर आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. संघाची धावसंख्या स्थिरावली ती 11 धावा धावफलकावर. 3 गडी बाद होत आहेत. गोपाळ बट्टा, लतेश साळगावकर आणि सौरभ बाद झाल्यानंतर आता मात्र ही मोठी जबाबदारी या दोन्ही फलंदाजांवरती. सुंदर फटका पाहायला मिळाला. नो मॅच त्यामुळे चेंडू जाईल. जोपर्यंत क्षेत्ररक्षक गेल तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावी जिल्ह्यावर पाहायला मिळेल का? चेंडू चालला निश्चितच सीमा पार 4 धावांसाठी. दाजीधुराच्या बॅट बंद निघालेला खणखणीत असा चौकार आपण पाहतोय. या चौकारानं संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन गडी बाद झाल्यानंतर आता मात्र ही मोठी जबाबदारी या दोन्ही फलंदाजांवरती. दाजी धुरत आणि रोहन आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडला. दाजी धुरत आपल्याला पाहायला मिळतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा हा मोठा खेळाडू, टेनिस बॉल क्रिकेटचा मोठा अनुभव असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय दाजी धुरत. नॉन स्ट्रायकिंग एंडला रोहन आपल्याला पाहायला मिळतोय. समीर येतोय आमच्या स्क्रीनवरती पुढील चेंडू घेऊन. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. या ठिकाणी निश्चितच चेंडू जातोय तो एक्स्ट्रा कव्हर मध्ये एका धावेसाठी. एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अर्थातच षटकाची सांगता, षटकाची भैरवी घालणारा चेंडू घेऊन येतोय. समीर वेंगुर्लेकर आपल्याला पाहायला मिळतोय. सज्ज होतोय रोहन आपल्याला पाहायला मिळतोय. स्विच काढण्याचा प्रयत्न झाला. निश्चितच या ठिकाणी चेंडू गेलाय निर्धाव. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 3 षटकांचा झालाय खेळ समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. या स्पर्धेच्या निमित्तानं आजचा हा अंतिम दिवस. मान्यवरांची मान्यवळी आपल्याला पाहायला मिळते. तेच या गावचे सुपुत्र, वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी सभापती, वेंगुर्ले शिवसेना तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना सन्माननीय यशवंत उर्फ बाळू परब, त्याचप्रमाणे सदा स्पोर्टचे मालक सन्माननीय सदा धुरी साहेब यांचं या ठिकाणी आगमन. त्याचप्रमाणे या तुळसगावचे सामाजिक कार्यकर्ते विद्या माळकर, त्याचप्रमाणे वेंगुर्ले तालुक्याचे सुपुत्र, वेंगुर्ले शहराचे सुपुत्र सन्माननीय केतन जाधव, सध्या देवगड येथे ग्रामसेवक या पदावर कार्यरत असलेले आमचे मित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. मान्यवरांची मान्यवळी आपल्याला या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळते. महत्वपूर्ण षटकासाठी वर्णी लागले बाळा सावळ या गोलंदाजाची. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. त्या ठिकाणी मात्र सुंदर क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडूची झाली आहे गणना.
आता मात्र समीकरण बदललंय. 11 चेंडू 10 धावा असं समीकरण. दाजी दुरस स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय. न स्ट्रायकिंग एंडला रोहन आपल्याला पाहायला मिळतोय. बाळा येतोय आमच्या स्क्रीनवरती पुढील चेंडू घेऊन. निश्चितच ऑन साईडला चेंडू झाला. क्षेत्ररक्षक येतोय. दाजी दुरसची खेळी झाली आहे समाप्त. चौथा गडी बाद होतोय. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाचा. त्याला पाहायला मिळत आहेत. चौथ्या षटकातील 3 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. बाला सावळ आतापर्यंत एक महत्वपूर्ण सुंदर षटक आपण पाहतोय. चौथा चेंडू घेऊन येतोय बाळा. आता मात्र या ठिकाणी चेंडू जाईल तोपर्यंत मात्र एका धावेची लहर या ठिकाणी पाहायला मिळाली. या एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या होते धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. रोहन आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय. न स्ट्रायकिंग एंडला अक्षय घाटोळ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बाळा सावळ आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू थर्ड मॅचच्या दिशेने स्टेअर केला चेंडू या ठिकाणी एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाते. एक सेन्सिबल क्रिकेट मंदार जे आपल्याला पाहायला मिळते ते मैदानात, कारण लो स्कोरिंगचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण राजाराम वॉरियर्स संघाचे 4 गडी मात्र आतापर्यंत बाद होत आहेत. मोठे फटके न खेळण्याचा इरादा निश्चितच, एक दुसरी धाव घेण्याचा निश्चितच प्रयत्न होतोय या मैदानात. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 5 चेंडू झाला खेळ समाप्त. स्लोअरमध्ये चेंडू निश्चितच या ठिकाणी एका धावेची लहर या ठिकाणी पाहायला मिळाली. एक धाव मात्र निश्चित पूर्ण केली जाते. या एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या होती धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती. चेंडू 5 धावा असं समीकरण मैदानात आपल्याला पाहायला मिळतंय. शंकर येतोय आमच्या स्क्रीनवरती महत्वपूर्ण षटक घेऊन. 6 चेंडू 5 धावा. स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय. अक्षय घाटवाळ नावाचा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. न स्ट्रायकिंग एंडला रोहन आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 5 धावा असं समीकरण. एक महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. शपल होण्याचा प्रयत्न झालाय निश्चितच या ठिकाणी मात्र यष्ट्या मात्र उद्ध्वस्त केल्या जात आहेत. अक्षय घाटवाळची खेळी झाली आहे समाप्त. 5वा गडी बाद होतोय राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाचा अक्षय घाटवाळच्या स्वरूपात.
धन्यवाद केतन कुमार गावडे साहेब, आपलं या ठिकाणी स्वागत असेल. एका धावेची लहर मैदानात पाहायला मिळाली. एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शंकर आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. संघाची धावसंख्या होते धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक काका लो स्कोरिंगचा सामना आपल्याला पाहायला मिळाला, कारण 5 षटकांपर्यंत हा चाललेला सामना आपण सदसर आपल्याला पाहायला मिळतोय. आखूड टप्प्याचा चेंडू होता, स्टेअर केला जातोय थर्ड मॅचच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक फंबल झालाय, पाहायचंय किती धावा या ठिकाणी मिळत आहेत. 2 धावेची लहर मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. या 2 धावेने संघाची सांघिक धावसंख्या होते धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती. आता मात्र 2 धाव्यांची गरज. 3 चेंडू 2 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 2 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजाराम वॉरियर्स विपक्ष बॉटम वॉरियर्स या दोन्ही संघादरम्यान चाललेला लो स्कोरिंगचा सामना आपल्याला पाहायला मिळाला. 3 चेंडू 2 धावा असं समीकरण मैदानात. रोहन आपल्याला पाहायला मिळतोय, स्ट्रायकिंगला सज्ज होतोय रोहन. नॉन स्ट्रायकिंगला निखिल गावडे आपल्याला पाहायला मिळतोय. आखूड टप्प्याचा चेंडू निश्चितच या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअरलेला चेंडू जातोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत मात्र 1 धाव मात्र लिलया पूर्ण केली जाते. या एका धावेने संघाची धावसंख्या होते धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती. 2 चेंडू 1 धाव असं समीकरण. निखिल आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला. निश्चितच पहिला अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला. सातेरी मातोंड क्रिकेट संघ दिमाखात प्रवेश करतोय अंतिम फेरीमध्ये. आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धोक्याची घंटा वाजली का मैदानात. आता मात्र समीकरण बदललंय काका. 1 चेंडू 1 धाव असं समीकरण. दोन्ही उपांत्य फेरीचे सामने आपल्याला पाहायला मिळाले. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. नितेश आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू 1 धाव असं समीकरण. दिल की धडकन वाजली आहे. तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं या जयतीर प्रीमियर लीग मध्ये निश्चितच हार्दिक स्वागत असेल. शंकर येतोय आमच्या स्क्रीनवरती. निश्चितच आता मात्र हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा सेमीफायनलचा सामना बॉटम वॉरियर्स विपक्ष राजाराम वॉरियर्स. 1 चेंडू 1 धाव असं समीकरण. सामना टाय झाला. सुपर ओव्हर. सुंदर फटका पाहायला मिळाला मिड विकेट कडे. या ठिकाणी मात्र दिमाखात प्रवेश करतोय तोच राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. याच नंतर अंतिम सामना या मैदानात